दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी विठोबा सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी बसतो. आपल्या या श्री क्षेत्र वडगाव मध्ये प्रेममूर्ती श्री संत सावता महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण समारोहाच्या निमित्तानं आयोजित असणारी श्रीमद भागवत कथा आणि या श्रीमद भागवत कथेच्या सांगती प्रत्यर्थ असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा काल्याची असणारी ही कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु बालभागवत श्री संत नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला वर्णन करून सांगतायत. काय सांगतायत महाराज? महाराज सांगतायत आनंदकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जो सर्व जीवांना आनंद देण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे त्या परमात्म्यानं कृष्ण अवतार धारण केला. तो अवतार धारण करून भक्तांचं चित्त वेधून घेतो आहे. त्यानं वेधून सर्वांना आपल्याकडे खेचून घेण्याकरिता वेधून घेण्याकरिता लीला केल्या. त्या लीला आपल्या सर्वांना या माध्यमातून श्रवण करायच्या आहेत. महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू.
श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी. प्रस्तुत कालाचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला श्रवण कराव्यात. का श्रवण कराव्यात त्याच्या मागचं कारण आहे, स्वतःचा विसर पडावा म्हणून. सर्व जीव त्याने एका मार्गावर प्रवास करत आहेत, पण सगळ्या जीवांना माहित नाही आपण प्रवासी आहोत म्हणून. कशाचा प्रवास आहे शास्त्राला जर विचारलं, वेदाला जर विचारलं तर सर्व त्यांनी सांगतात सर्व जीव हे मुमुक्षु आहेत. मुमुक्षु शब्दाचा अर्थ होतो ज्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणत जावं. आता लोकांना मोक्ष म्हणजे काय हेच माहित नाही, त्याच्यामुळे मोक्ष प्राप्तीची इच्छा प्रगट होण्याची पुढची पायरी आहे. आधी मोक्ष म्हणजे काय कळावा, मग मोक्ष प्राप्तीची इच्छा प्राप्त होईल. वास्तविक भगवंताच्या अनुग्रहानं काही गोष्टी मिळत असतात ज्या दुर्लभ आहेत, ते सहजासहजी मिळत नाही. 3 गोष्टी जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये वर्णन करून सांगतात. हरिं हे दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. नंबर 1 मनुष्यत्व दुर्लभ आहे. नंबर 2 मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा दुर्लभ आहे. नंबर 3 मोक्ष प्राप्त करून देणारा महात्मा दुर्लभ आहे. भगवंताची कृपा जर आपल्यावर झाली तर मनुष्याचे शरीर मिळतं, आपल्याला मिळालेलं आहे. त्या अर्थी परमात्म्याची कृपा आपल्यावर झालेली आहे. अजून परमात्म्याचा अनुग्रह झाल्यानं मग मोक्ष प्राप्तीची इच्छा निर्माण होईल. पण का लोकांना निर्माण होत नाही, त्याचं कारण मोक्षच लोकांना माहित नाही, कळत नाही. मोक्ष स्वरूपाची व्याख्या जर पाहायची असली तर व्याख्या अशी आहे, कारणसह वर्तमान जगताची निवृत्ती करावी आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. कारणसह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. अजून एक व्याख्या सांगतो मोक्षाची, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. दिसणारं जे संपूर्ण जगत आहे हे जगतच जीवाला सुखदुःखाला कारणीभूत आहे. सर्व जीव त्यांनी सुखदुःखाचे हेलकावे त्यांनी घेतात. या हेलकाव्यांना कारण दिसणारं जगत आहे. हे जगत त्यागणे ज्या दिवशी आपल्या डोळ्यासमोरून दिसायचं बंद होईल आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला समाधान प्राप्त होईल, ब्रह्मप्राप्ती जीवनामध्ये झाली की मग स्थिरता प्राप्त होईल. हे जगत जर दिसेनासं करायचं ठरलं तर काय करावं लागेल, मग त्याला घालवायचं ठरलं तर त्यांनी महाराज क्रियेनं जर नाश करण्याचा प्रयत्न कराल तर काय अशी क्रिया केली म्हणजे जगत त्यांनी घालवताल. किती जेसीबी लावली म्हणजे जगत नष्ट करता यायचं नाही. क्रियेनं होत असतो नाश. म्हणजे मग क्रियेनं घडत नाही असं करूया, थोडस त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेऊ, या जगताच्या स्वरूपाचं ज्ञान. मग ते ज्ञान त्यांनी महाराज प्राप्त करून या जगताचा बाध करावा. ज्ञानाच्या माध्यमातून जगताचा बाध करता येतो. बाध म्हणजे काय, गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. तर म्हणायचे बाध म्हणजे नाहीचा निश्चय, जगत नावाची वस्तू झालीच नाही असा निश्चय त्यांनी करणं, याला बाध म्हणायचं. पण प्रपंच एक झाला होता हे तो समळ मिथ्या वार्ता, न होईल मागुता कदा कल्पंती घडेन. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, त्याची झाला अंग तुका आता. पण जगत नावाची वस्तू झाली नाही, परमात्माच आहे असा बोध अंतःकरणात धारण करावा आणि जगताचा बाध करून टाका. जगताचा बाध जरी झाला तरी सुखदुःखाचे हेलकावे मात्र बंद होत नाहीत. तो ज्ञानी पुरुष जरी झाला तरी त्याला सुखदुःख मात्र समोर येतच, तो फक्त त्याचा स्वीकार करत राहतो आणि ब्रह्मरूपानं स्वीकार करतो. त्याची सगळी कर्म त्यांनी सुरू असतात. सुख दुःखाचे हेलकावे पण येतात, पण
तो त्याच्यात अडकत नाही. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधाना कळे, अशी त्याची अवस्था झालेली असते. पण सुखदुःख येतात आणि सहन करावे लागतात. किती मोठा ज्ञानी झाला आणि जीवनमुक्त जरी झाला आणि त्याचा जर विस्तावावर पाय पडला तर काय होईल? चटका बसेल ना महाराज. मग चटका बसल्यानंतर वेदना पण होणारच आहे. मग तो ज्ञानी असू नाही तर अज्ञानी असू, त्याला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जगताच्या या त्यांनी वेदना सहन कराव्याच लागतात ज्ञानी पुरुषाला सुद्धा. म्हणजे ज्ञानानं सुद्धा जग घालवता येत नाही. मग घालवायचं असेल तर काय केलं पाहिजे? हे घालवण्याकरिता तिसरा मुद्दा हा अवलोकन केला पाहिजे. पहिला मुद्दा सांगितला क्रिया, क्रियेनं जगत घालवता येत नाही. दुसरा मुद्दा सांगितला ज्ञान, ज्ञानानं त्यांनी बाद होऊन पण घालवता येत नाही. तिसरा मुद्दा आहे प्रेम, भगवंतावर केलेलं प्रेम. या प्रेमाचा परिणाम काय होतो? प्रेमाचा परिणाम विसर पडतो. सामान्य संसारातलं प्रेम जर एकमेकावर लोक करायला लागले तर त्या प्रेमापोटी सगळं जग विसरून जातं महाराज. जन्म दिलेले आईबाप विसरतात, महत्वाची गोष्ट आहे. ज्यांनी लहानचं मोठं केलं, शिक्षण केलं, खाऊपिऊ घातलं, चांगलं वय त्यांनी वाढलं आणि आईबापाला सुद्धा विसरून जातात. प्रेम त्यांनी जर व्यक्तीविषयी अंतकरणात निर्माण झालं तर एवढे विसरणारे लोक आहेत. प्रेम सामान्य संसारात जर विसर पाडतं तर भगवंतावर प्रेम केल्यानंतर जगताचा विसर का पडू नये? म्हणून जगताचा विसर जर पडायचा असेल तर त्याला एकमेव साधन आहे, भगवंतावर प्रेम करा. भगवंताला आपलं म्हणा, त्याच्याबरोबर आपला संबंध प्रस्थापित करा. फार काही खर्च लागत नाही महाराज देवावर प्रेम करायला. सामान्य संसारावर आपण जेवढं प्रेम करतो एवढंच प्रेम करा त्याच्यावर. जेवढं पत्नीवर प्रेम करता, जेवढं मुलावर प्रेम करता, जेवढं घरावर प्रेम करता, जेवढं सगळ्या संसारावर, आप्तजनांवर, मित्रजनांवर प्रेम करता, एवढंच देवावर प्रेम करायचं. फक्त तुमच्या घरामध्ये काय सदस्य असतील 4-5, त्याच्यात एक 6वा वाढवायचा. देव माझा आहे आणि तो माझा आप्तज आहे, तो माझा भाऊ आहे, माझा मित्र आहे, माझा मुलगा आहे, काय म्हणायचं असेल म्हणू शकता. आणि त्या नात्यानं त्याच्यावर प्रेम करा. जर त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली तर त्या प्रेमानं जगताचा विसर पडेल. हा सिद्धांत साधू संतांना कळाला. म्हणून तर नाथ महाराजांनी भगवंताकडे मागणी मागितली, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देईन, प्रेम सुख देईन, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमा वाचून समाधान नाही. जगात कुठेही जा, किती मोठे तुम्ही झालात, पद प्रतिष्ठा प्राप्त करून घेतली, संपत्ती वैभव प्राप्त करून घेतलं, फार तुम्ही नावाजले, आणि प्रेम जर जगात प्राप्त झालं नाही तर तुम्हाला समाधान प्राप्त होणार नाही. समाधान प्रेमानंच प्राप्त होतं, बाकीच्या गोष्टींनी समाधान प्राप्त होत नाही. मग काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. यात आणि नष्ट होणाऱ्या, नाशिवंत असणाऱ्या जगतावर या सगळ्या लोकांवर प्रेम करण्यापेक्षा अविनाशी असणारा जो परमात्मा आहे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणून तोच परमात्मा भक्तांना प्रेम देण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होतो. म्हणून त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देण्याकरिता येतो. दुःख घालवणं आणि सुख प्राप्त होणं याचं नाव आहे मोक्ष. पण असा मोक्ष जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, अशी मुक्त स्थिती जर मिळवायची असेल तर भगवंताचं मुखकमल पाहिलं पाहिजे. त्याला पाहिल्यानंच खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होऊ शकतं. म्हणून देवानं स्वतःच तरतूद केली. सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरिता, सर्वांना प्रेम देण्याकरिता तो सर्वात्मक असणारा, सर्व व्यापक असणारा परमात्मा, जो त्यांनी सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, व्यापकाहून व्यापक आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये वर्णन करून सांगितलं, अनोरणीयाम महती महियाम, जो व्यापक आहे सर्वत्र. अनोरणीयान महतो महियान, आत्मसजंतरून हेतो गुहायाम, तमकृतु पश्यति विकशोका धातु प्रसादान महिमान आत्मन. जो व्यापक आहे, व्यापक असणारा परमात्मा, सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, नामरूपाच्या पलीकडे असणारा परमात्मा, त्यानं सुंदर असणारं रूप धारण केलं आणि भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सर्व भक्तांना आपल्याकडे स्वतःहून खेचू लागला, वेधून घेऊ लागला. त्याची दिव्य असणारी स्थिती त्याने जगाच्या समोर अशा पद्धतीने प्रगट केली. का आला, कशाकरिता आला, त्याची कारण आपण भागवतात ऐकली. आज वेळ कमी आहे ना, 12:30 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे, म्हणजे आम्हाला पुढे भंडारा डोंगरावर जाता येईल. म्हणून लवकरात लवकर थांबायच्या उद्देशानं छोटासा अभंग 3 चरणाचा घ्यावा, या उद्देशानं अभंग चिंतनाकरिता निवडला. आणि थोड्याशा बाललीला भगवंताच्या श्रवण करून आपण पुढे जाणार आहोत. भागवतात आपण पाहिलं, पृथ्वीवर पापाचा भार झाला, तो त्याग्नी महाराज पृथ्वीला सहन होईना, भगवंताची विनवणी तिनं केली. मग ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं म्हणून परमात्मा येणार आहे, आकाशवाणी झाली, देवकीच्या घरी भगवान येईल. देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर झाला. कंसानं त्यांनी दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. 6 लेकरं कंसानं मारली, 7वा गर्भ योगमायेनं पळवला, बलभद्र प्रगट झाला गोकुळामध्ये. यानंतर त्यांनी अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट झालेला आहे. या परमात्मानं त्यांनी वसुदेव देवकीला दर्शन दिलं, सांगितलं मला त्यांनी नंदराजाच्या घराला जायचंय. मग भगवान नंदराजाच्या घरी जाण्याकरिता निघाले, बालरूप धारण केलं. तो प्रसंगच आपण डायरेक्ट पाहिला त्या दिवशी. कुपलिक देवाला आणलं वसुदेवानं, हे सगळं आपण पाहिलं. आणि मग अशा पद्धतीनं भगवान गोकुळाला जाण्याकरिता निघाला. गोकुळ शब्दाचा अर्थ आपण ऐकला, गो नाम इंद्रिय, कुळ नाम समूह.
इंद्रियांच्या समूहालाच गोकुळ म्हणत झालं. श्रद्धा विश्वासाच्या घरी भगवान प्रगट होत असतो आणि त्यांनी नंद आणि यशोदेच्या घरी भगवान खेळण्याकरिता जातो. श्रद्धा आणि विश्वास हृदयात असल्याशिवाय परमात्म्याचं ज्ञान प्राप्त व्हायचं नाही. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याला जर भोगायचं असेल तर भक्ती आणि भाव अंतःकरणात असल्याशिवाय परमात्म्याला भोगता यायचं. म्हणून ज्ञानामध्ये असतो प्रकाश आणि भक्तीमध्ये असते शक्ती. ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं आणि भक्तीच्या शक्तीनं परमात्म्याला पाहावं. पण त्याला जर पाहायचं असेल तर भक्ती असावी लागेल, त्या भक्तीमध्ये भाव असावा लागेल. मग नंद आणि यशोदा म्हणजे भक्ती आणि भाव आहे. हा भगवान त्यांनी श्रद्धा विश्वासानं प्रगट होतो, पण भक्ती आणि भावानं त्याच्याबरोबर क्रीडा करता येते, खेळता येतं, त्याला पाहता येतं, त्याच्याबरोबर बोलता येतं. म्हणून तोच परमात्मा नंद आणि यशोदेच्या घरी जाण्याकरिता तयार आहे. नंदाच्या घराला मला नेऊन घाला भगवान स्वतःच वर्णन करून सांगताय. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मला नंदराजाच्या घरी गोकुळाला जायचंय देवानं सांगितलं. गोकुळाला जाण्याकरिता परमात्मा त्यांनी तयार झाला. का बरं गोकुळाला जायचं म्हणतोय? त्याचं कारण तिथे अनेक त्यांनी दिव्य महापुरुष प्रगट झाले होते महाराज, जे देवाची वाट पाहत होते, ज्यांनी कल्पाची कल्प तपश्चर्या केली होती, ज्यांनी भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास केला होता. भगवंताला जाणण्याकरिता ज्ञानाची गरज आहे, आपण आता ऐकलं. पण फक्त ज्ञान प्राप्त करून त्यांनी थांबावं असं नाही. त्या ज्ञानाच्या नंतर त्यांनी महाराज भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास करावा. सगळ्या जगामध्ये अनेक ज्ञान सांगणारे ग्रंथ आहेत महाराज. त्या सगळ्या ग्रंथांमध्ये विशेष रूपानं त्यांनी महाराज ज्याची महती वाढली, सर्वात श्रेष्ठ असणारा ज्ञानप्रधान ग्रंथ जर कोणता ठरला असेल तर माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरांनी ज्याची रचना केली तो अमृतानुभव. तिच्या अमृतानुभवाची ख्याती त्यांनी त्रैलोक्यात पसरली. म्हणजे या एवढ्या विशेष असणाऱ्या क्षेत्रांमध्ये सर्वत्र जिथं ज्ञान सांगितलं जातं, काशी सारख्या क्षेत्रामध्ये विशेष रूपानं ज्ञान सांगितलं जातं. तुम्ही जर ऋषिकेशला जाऊन पाहाल तर तिथे त्यांनी ज्ञानार्जन करण्याकरिता दुरून दुरून सर्व लोक त्यांनी उपस्थित होतात. त्या क्षेत्रांमध्ये त्यांनी एवढे मोठे मोठे ग्रंथ ज्ञानाचे सांगितले जातात. पण त्या ग्रंथ सांगणाऱ्या लोकांनी ज्याच्या समोर वंदन करावं तो अमृतानुभव आहे. असा श्रेष्ठ अमृतानुभव आहे. त्या अमृतानुभवामध्ये सगळ्या जगानं अज्ञानाचं खंडन दिलं. ज्ञान त्यांनी ज्ञानाची प्रतिष्ठा करून सांगितली. ज्ञान असं आहे, ज्ञान तसं आहे. पण अमृतानुभवात ज्ञानोबारांनी ज्ञानाचं सुद्धा खंडन करून दिलं. ते म्हणले ज्ञानाला त्यांनी महत्व आलं कशाने? हा ज्ञान आणि अज्ञान सापेक्ष भाव आहे महाराज. जर अंधार असेल तर प्रकाशाला किंमत आहे, जर अंधारच नसलं तर प्रकाशाला कोण प्रकाश म्हणतं? म्हणून त्यांनी प्रकाशाला किंमत आहे पण अंधार दिसतो म्हणून तुम्ही त्याला प्रकाश म्हणतात. तसं त्यांनी ज्ञानाला किंमत आहे पण अज्ञान आहे म्हणून. मग अज्ञानच जर शिल्लक नाही तर ज्ञानाला ज्ञान म्हणायचं तरी काय काम आहे? पण कापुराची वाती उजळली ज्योती, आईचं समाप्ती झाली जैसे. पण कापुराची वात उजळल्यानंतर त्यांनी महाराज तिची ज्योत प्रकाशित होते आणि तो कापूर संपल्यानंतर ती ज्योत जशी मावळून जाते. तसं त्यांनी अज्ञानाला घालवण्याकरिता ज्ञान प्रगट होतं आणि अज्ञान गेल्यानंतर ज्ञान सुद्धा त्यांनी शांत होऊन जातं. ही दिव्य असणारी स्थिती आहे. ती माऊली ज्ञानोबारांनी जगाच्या समोर वर्णन करून सांगितले. ते ज्ञानोबर आहे जे स्वतः त्यांनी चालत ते ज्ञानाचे बिंब असं त्यांनी ज्यांचं स्वरूप आहे. त्याचे अवयव सुखाची कोंब, माणूस पण फक्त भांब आहे महाराज. पण ते मूर्तिमंत असणारं ज्ञान ज्ञानोबरांच्या रूपानं प्रगट झालं. ते ज्ञानोबराय सांगतात ज्ञानाला गिळून टाकलं पाहिजे आणि ज्ञानाला गिळून भगवंताचं भजन केलं पाहिजे. महाराज स्वतःच वर्णन करून सांगतात. हे टाळा टाळी लोपला
गोविंदाची आटला ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञानाला गिळून गोविंदाचं भजन केलं पाहिजे आणि हा सिद्धांत आहे महाराज वारकरी संप्रदायाचा. वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर असा संप्रदाय आहे की ज्याच्यामध्ये हे विशेषत्व आहे. इतर संप्रदायांमध्ये इतर त्यांनी ठिकाणी मार्गांमध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानाच्या माध्यमातून प्रवास करून त्यांनी थांबलं जातं, तिथं पूर्णविराम त्यांनी मानतात. पण इथं त्यांनी मोक्ष प्राप्त झाल्यावर म्हणतात नको आहे, मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती आस सेवा विहे. पण भक्तिरसाचं सेवन करण्याकरिता पुन्हा पुन्हा अवतीर्ण होईन घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. म्हणून प्रेम महत्वाचं आहे. म्हणून दिव्य असणारे जे महापुरुष आहेत ते ज्ञान संपन्न आहेत. पण ज्ञान संपन्न जरी झाले तरी सुद्धा या प्रेमाकरिता तपश्चर्या करू लागले. सर्वांनी दिव्य तपश्चर्या केल्या, भगवान प्रसन्न झाला. विचारलं काय पाहिजे? म्हणजे देवा तुझं संगसुख प्राप्त करून घ्यायचंय, तुझी संगती व्हावी, तुझ्याबरोबर बोलता यावं, खेळता यावं, उड्या मारता याव्यात, तुझ्याबरोबर जेवता यावं अशी अपेक्षा अंतकरणात आहे. काहीतरी कर. देवानं सर्वांना आशीर्वाद दिला महाराज. सर्वांना त्यांनी वरदान दिलं की मी येणार आहे, मी द्वापार युगात त्यांनी प्रगट होणार आहे, तुम्ही सर्वांनी द्वापार युगात या, तिथं मी तुमच्या बरोबर क्रीडा करीन. द्वापार युगाच्या शेवटी त्यांनी गोकुळामध्ये मी प्रगट होणार आहे. सर्वांना आश्वासन दिलं. नवे नवे सर्व लोकांना अपॉइंटमेंट दिली महाराज. जा तिथं जाऊन थांबा, मी सर्वांना भेटण्याकरिता येतो. देव गेला. सुंदर असणारं रूप धारण करून वसुदेवाला सांगितलं मला जायचंय. तिथं हे सर्वजण त्यांनी उपस्थित होते. कोणी गोमातेच्या रूपात आहे, कोणी गोपाळांच्या रूपात आहे, कोणी गोपिकांच्या रूपात आहे, कोणी वृक्षांच्या रूपात आहे, कोणी वानरांच्या रूपात आहे, कोणी हरणांच्या रूपात आहे. वेगवेगळी रूप धारण करून भगवंताची सर्वजण वाट पाहत होते. पण अजून परमात्मा येत नाही. सर्वांचं अंतकरण व्याकुळ झालं होतं. सर्वांच्या अंतकरणामध्ये एकच व्यथा होती की परमात्मा कधी प्रगट होईल, कसा प्रगट होईल, अजून का प्रगट होत नाही, कासावीस झाले होते महाराज. त्याची वाट पाहून त्यांनी रडत होते. त्याच्याकरिता त्यांनी डोळे लावून बसले होते. वाटोली पाहता शिनले डोळले अशी अवस्था सर्वांची झाली होती. अंतकरणामध्ये एकच दुःख आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी मुबलक आहेत, दही दूध तूप लोणी सगळ्या गोष्टी घरी भरपूर आहेत. पण खेद या गोष्टीचा आहे, दुःख या गोष्टीचा आहे की परमात्मा भेटत नाही, परमात्मा प्रगट होत नाही. तपश्चर्या करून इथं अवताराला आलो.
इथं अवतीर्ण झालो, इथं राहतो आहोत आणि अजून देवाचं दर्शन होत नाही, म्हणून सर्वजण अंतःकरणापासून व्याकुळ होऊन भगवंताची वाट पाहत आहेत. आणि आता परमात्मा त्यांच्याकडे जाण्याकरिता निघाला. बालरूप देवानं धारण केलं, टोपलीत देवाला घातलं, वसुदेवानं रस्त्यानं चालू लागले, यमुनेनं रस्ता दिला. पलीकडच्या काठाला गेले, तिथं कन्या प्रगट झाली होती. आपला मुलगा तिथे ठेवला, ती कन्या आपल्या बरोबर घेतली. वसुदेवची कारागृहामध्ये त्यांनी आले. कन्येने आकांत केला, कंसाला बातमी सांगितली, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. आणि त्यानंतर त्यांनी महाराज परमात्म्याचं प्राकट्य गोकुळात झालेलं आहे, हे त्यांनी प्राकट्य सगळ्यात आधी नंदराजाच्या बहिणीला सुनंदेला कळालं. खिडकीतून पाहण्याकरिता गेली. भल्या पहाटे नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया त्यांनी दिसू लागला. घाईघाईने गेली, यशोदेला जाग केलं. वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झाला. यशोदाराने आनंद विभोर आहे. तिने हृदयाला लावलं कन्हैयाला, स्तनपान त्यांनी करू लागली. आणि आता सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता गेली. नंदराज भल्या पहाटे गोमातेची सेवा करत होते. भैया भैया म्हणून हाक मारायला त्यांनी जाऊ लागली. नंदराजाने विचारलं, काय होत आहे, का हाक मारती आहेस? सांगितलं, भैया मोठी आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला मुलगा झालेला आहे, वहिनी बाळांत झालेले आहेत. फार आनंद झाला. नवरत्नांची माळ सुनंदीला देऊन टाकली. सुनंदा गवळण आहे सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागली. गवळणीला पुत्र झाला. यशोदेला सर्व गावात बातमी पसरली. सगळ्या लोकांच्या अंतकरणात आस भगवंताच्या दर्शनाची होती. जे सर्वजण त्यांनी तपश्चर्या करून तिथे आले असं आपण ऐकलं. त्यांच्या अंतकरणात व्यथा होती, देव का भेटत नाही, देव का दिसत नाही. तो आला, तो आल्याची बातमी सर्वांना कळाली. आणि कळाल्यानंतर सर्वजण आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज नटून थटून शृंगार करून भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण निघाले. खेळणा पाळणा सुंठवडा त्यांनी बरोबर घेतला. देवाला त्यांनी पाहण्याकरिता जायचं. देवाला टोपलीत घातलेला आहे, त्या देवाला पाळण्यात घातलेला आहे. आणि सर्वजण जाऊन पोहोचले. 5 रंगाचा शृंगार करून आल्या 5 जणी. अशा गवळणीचं वर्णन आहे ना महाराज. सगळ्या गवळणी त्यांनी पाहण्याकरिता येऊ लागल्या. जोडी जोडीने गोप गोपी भगवंताला पाहण्याकरिता येत आहेत. आणि आस भगवंताच्या दर्शनाची असल्या कारणानं एकमेकाला मागे सरकून देवाला पाहण्याकरिता धावपळ करत आहेत. पाळण्यामध्ये असणारा देव सर्वांनी त्यांनी पाहिला. आणि देवाला पाहिलं, त्याचं मुख पाहिल्याबरोबर आजपर्यंत अंतःकरणामध्ये जी व्यथा होती, जे दुःख होतं, ते त्यांनी महाराज निघून गेलं. आणि एवढं सुख त्यांनी अंतःकरणामध्ये प्रगट झालं की त्या सुखाचं वर्णनही करता येत नाही. पण सगळ्या प्रकारचं दुःख निघून गेलं आणि सुखालाही सुख त्यांनी जीवनामध्ये प्राप्त झालं. अशी दिव्य अवस्था गोप गोपिकांची, गोकुळवासी लोकांची झाली. ती नामदेव महाराजांनी पाहिली, सर्वांच्या समोर सांगितली.
दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती सुखाचं सुख याचा अर्थ काय होतो? सर्व लोकांच्या अंतकरणात भगवंताच्या दर्शनाकरिता आर्त निर्माण झालं होतं. दुःखी सर्वजण झाले होते देव भेटत नाही म्हणून. ते दुःख गेलं, पण सुखाला सुख झालं याचा अर्थ कसा लावायचा? सुखाला सुख कसं काय होईल? अहो, या सर्व गोकुळवासी लोकांनी तपश्चर्या केली असं आपण आधी ऐकलं, आणि त्याच्याकरिता केवढा अमृतानुभवापासून ज्ञान घडून गावं गोविंद हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. ज्याला ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे, मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. पण ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येईल. ज्ञानेन मोक्ष नको मुंडनेन. ज्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त झाला त्याच्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती त्याला होते. म्हणजे सुख त्याला आधीच झालेलं आहे. ज्याला आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला, मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी न जन्मणारा न मरणारा आहे, असं ज्याला कळालंय तो मुळातच सुखी झालेला आहे महाराज. त्याचं स्वरूपच आहे सुख. त्याने ते सुख आधीच प्राप्त करून घेतलेलं आहे, पण ते सुख त्याला भोगायचंय. तो स्वतः सुखरूप झालाय, पण त्या सुखाला भोगण्याकरिता अट्टहास आहे. आणि म्हणून मोक्ष प्राप्त झाल्यानंतर केलेली तपश्चर्या आणि मग भगवंताचं वरदान, मग भगवान सगुण रूपानं भेटण्याकरिता आला. आता जे दुःख आहे ते जन्ममरण घालवण्याकरिता प्रगट झालेलं दुःख नाही. हे दुःख भगवंताचं दर्शन होत नाही म्हणून असणारं दुःख आहे. आणि आता जे सुख झालेलं आहे ते मोक्ष प्राप्तीनं होणारं सुख नाही, ते तर झालेलंच आहे. पण आता परमात्मा त्यांनी महाराज मोक्ष प्राप्तीनंतर सगुण साकार होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला, आणि त्याच्या सगुण दर्शनानं झालेलं सुख आहे. म्हणजे सर्व गोपाळांना सुखरूप अवस्था प्राप्त झालेलीच आहे. सुखरूप अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुन्हा भगवंताच्या दर्शनाची आस पोटात आहे म्हणून दुःखी आहे. आता परमात्मा प्रगट झाला, आणि परमात्मा प्रगट झाल्यानंतर त्यांनी महाराज त्याच्या दर्शनाकरिता अंतकरणात जी व्यथा होती ती निघून गेली म्हणून दुःखाची निवृत्ती. आणि ते आधीच सुखरूप आहेत, आणि सुखरूप असून त्यांनी भगवंताला सगुण साकार रूपामध्ये पाहतायत म्हणून सुखरूप असणाऱ्या गोपाळांना परत सुख झालं म्हणून सुखाचे ते सुख, म्हणून सुखाचंही सुख अशा पद्धतीने हृदयामध्ये प्रगट झालं. हा त्यातला भाव आहे. मग तो सुखस्वरूप असणारा परमात्मा गोकुळामध्ये खेळू लागला, लीला करू लागला. इकडे त्यांनी परमात्मा प्रगट झाला, सर्वांना आनंद झाला. काय केलं सर्वांनी? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे गुढ्या उभारल्या, तोरण लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. सगळी गुढी आपण भागवतात ऐकली महाराजांना. मला शाश्वती आहे सगळेजण त्यांनी गुढी सारखीच गुढी आता उभारते. गुढी महत्वाचीच आहे, आणि ती सर्वांनी याच पद्धतीने उभारायची आहे. कोणाचं काही ऐकायचं नाही, ज्ञानोबरायांचं ऐकायचं. त्यांनी गुढी सांगितली ना 700 वर्षापूर्वी. अधोर्ध गुढे काढी, प्राण नवाची पेंडी बांधूनी घाडी उडी, मध्यमे माझी संकल्प विकल्पाचे लुगडे फेडून मन उघडे. ही त्यांनी ओव्या 2 ओव्या आपण पाहिल्या. जर पाहायच्या असल्या शोधून तर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातल्या 33व्या श्लोकावरची 739 आणि 40 क्रमांकाची ओव्या 2 ओव्या त्यांनी बारकाईने बघा. त्याच्यामध्ये गुढी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. म्हणजे गुढीचा आणि संभाजी राजांच्या चरित्राचा अजिबात तिळ मात्र सुद्धा संबंध नाही. तो लावण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी करू नये. म्हणून गुढी सारखीच गुढी उभारावी, याला ब्रह्मध्वज असं त्यांनी म्हणतात. सगळ्या गावानं गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली, आनंद विभोर सर्वजण झाले. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, त्याला अंतपार राहिला नाही एवढं सुख सर्वांना झालं. तिकडे कंसाला बातमी कळाली. कंस त्याने चिंतातूर झाला, माझा शत्रू जन्माला आला, काय केलं पाहिजे. त्याने षडयंत्र केलं. त्याने पुतनाबाईला पाठवलं भगवंताला मारण्याकरिता. ही पुतना आली, सुंदर उद्धारण करून आली. भगवंताला मारण्याच्या उद्देशाने त्यांनी आली, पण भगवंताने तिचा उद्धार करून टाकला महाराज. भागवतकार वर्णन करून सांगतात, बघा या देवाचा स्वभाव कसा आहे. हे अहो बकीयम स्तनकाल कुटम जगन्सया पाय जगत्प्रसाद लेभेगतिं धातुचितां ततोन्य कमवादयालुं शरणं प्रजे. लेभेगतिं धातुचितां ततोन्य, जी त्यांनी विष घेऊन मारण्याकरिता आली तिला भगवंताने ती गती दिली. धातृ म्हणजे माता, आईला जी गती प्राप्त करून द्यावी, म्हणजे यशोदेला आणि देवकीला जी गती परमात्मा देणार आहे ती गती पुतनेला आधी दिली. म्हणून त्यांनी आईला द्यावी ती गती दिली. दुसरा मुद्दा त्यांनी माऊलीत ज्ञानोबा सांगतात, तुवा सनकादिकाची माने सायुज्य सौरसुदिला पुतने, जी विषाची स्तनपाणी मारू आली, विष घेऊन मारायला आलेली जी पुतन आहे तिला भगवंतानं मोक्ष प्राप्त, सायुज्य मोक्ष प्राप्त करून दिला. अशी दिव्य स्थिती तिला प्राप्त झाली. पुतनेचा उद्धार झाला. कंसाला बातमी कळाली. कंस त्यांनी व्यथित झाला. त्यानं महाबळ नावाचा एक त्यांनी दैत्य पाठवला. हा त्यांनी महाराज ब्राह्मणाचं रूप धारण करून आला. देवानं विचार केला, ब्राह्मणहून आलेला आहे, ब्राह्मणाला जीवेच मारायचं नाही, म्हणून भगवंतानं त्याला जीवेच मारलं नाही. त्याची फजिती केली महाराज. विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ, त्याच्या पाठीवरच पाठ त्यांनी रक्कन जाऊन पडला. घाबरला, पळू लागला. सगळे त्यांनी घरातले अचेतन पदार्थ जागे झाले. लाटणं, पोळपाट, सांडशी, चिमटा, उखळ, मुसळ, जातं, रोमणं सुद्धा निघालं मारण्याकरिता. देदानादन मार त्यांनी बसू लागला.
पळू लागला, बाज आडवी आली, बाजेवरून पाय टाकून पळतोय, बाजेने त्याचं धोतर धरून ठेवलं, मार त्यांनी बसू लागला, धोतरही त्याचं फिटलं, जानवं त्यांनी तुटलं आणि पंचांग फाटलं, कंसाच्या समोर धावत गेला. कंस त्यांनी हा पाहतोय, माझ्या समोर आला, हाका मारतोय, कंसा बाहेर आहे म्हणून. काय रे म्हणे, का बरं हाका मारतोस म्हणे, कंसा तुझा शत्रू मारायला गेलो होतो, पण मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. ब्राह्मण भगवंताला प्रिय आहे महाराज, म्हणून त्यांनी चुकूनही ब्राह्मणांची निंदा करत जाऊ नये. आता लोकांना ब्राह्मणांची अलर्जी झालेली आहे. ते म्हणतात जन्माच्या आधीपासून जो ब्राह्मण तर मेल्यानंतर सुद्धा ब्राह्मण लागतो. असे लोक त्यांनी ब्राह्मणांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात. पण महत्वाचा मुद्दा आहे का, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. म्हणजे ते असेच वागतात, त्याने असं करावं का, त्याने तसं करावं का, ते तो काय करतो हे महत्वाचं नाही, तू काय करतो हे आधी बघ. तुझ्या खाली किती जळत आहे, किती अंधार तुझ्या खाली साचून ठेवलाय ते आधी बघ. मग लोकांच्या डोळ्यात बोटे घालायला सुरुवात करायची. लोकांना डोळ्यात बोटे घालायला फार आवडतो दुसऱ्याच्या. तो किती ज्ञानी आहे, तो किती अज्ञानी आहे, तो किती पोहोचला, तो किती खाली तळागाळाला आहे, तो कसा वागतो. अरे तो कसा वागतो हे लांबची गोष्ट आहे, त्याचा तुझा काय संबंध आहे. त्याच्यापाशी काय तुझा मोक्ष थोडा लाडला. गरज तर तू तुझं पाहण्याची आहे, तू काय करतोस ते. पण चुकणे दुसऱ्याची निंदा करायची नाही, ब्राह्मणाचीच नाही, कोणाचीच करायची नाही. काय पडलं त्याच्यापासून. म्हणून त्यांनी निंदकापाशी जगातले सगळे पाप येऊन राहतात. म्हणून त्यांनी असेच पाप त्यांनी राहतात निंदकाजवळ येऊन. म्हणून त्यांनी महाराज कोणाचीच निंदा करायचं काय, आपला संप्रदाय लोकांची निंदा करायला शिकवित नाही. पण इथं कंबर बांधून जर बोलायचं असलं तर दुसऱ्याची निंदा करायची नाही, भगवंताची गुणांवाद गायची. आणि सांगायचंच असलं तर धर्म सांगायचा, तो आपला धर्म आहे, स्वधर्म लोकांच्या समोर सांगायचा. दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवायची नाहीत, दुसऱ्याच्या धर्माची निंदा करायची नाही. दुसऱ्या कोणाच्याच धर्माची निंदा करण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण आपला स्वतःचा धर्म सांगण्याचा मात्र आपल्याला अधिकार आहे. म्हणून आपण त्यांनी महाराज आपला धर्म सर्वांच्या समोर सांगितला पाहिजे. पण असो, आपण आपले पाय ओढतो म्हणून आपला धर्म मागे राहिला. आपण आपल्याच लोकांच्या टांगड्या ओढायला सुरुवात करू. खेकडा टेंडन्सी आहे आपली. कोणी वर जायला लागलं की त्याला कसं खाली ओढायचं याच्याशिवाय वेगळं काही कळतच नाही महाराज. संसारातले लोक एकमेकाची ओढाताण करतील याच्यात काय नवल आहे महाराज. परमार्थातले लोक सुद्धा एकमेकाला ओढायचा प्रयत्न करतात. वर जायला लागलं की त्याला खाली ओढायचं. कशा करता त्यांनी खाली ओढायचं ही त्यांनी गोष्टच मुळात चुकीची, ती परमार्थाला न शोभणारी अशोभनीय गोष्ट आहे महाराज. पण तरी सुद्धा त्यांनी जो विवेकी मनुष्य आहे तो त्यांनी कोणाच्या निंदेच्या भानगडीत पडत नाही. म्हणून ब्राह्मणांची निंदा त्यांनी करायची नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. श्रीकृष्ण परमात्म्यासारखाच त्यांनी एक दिव्य असणारा राजा या भूमंडलावर प्रगट झाला. त्याचं नाव आहे छत्रपती शिवराय. विशेष असणारा राजा भगवान शंकराचा अवतार आहे महाराज. आता त्यांचं चरित्र लोकांनी इकडं तिकडं करून वाकडं तिकडं करून टाकलं. जे मूळ चरित्र आहे ते लांब राहिलं. ज्याच्या त्याच्या आकलीने चरित्र तयार केलं आणि ते घातलं सगळ्या लोकांच्या डोक्यात. लहानपणी जे शिकवलं जात होतं शाळेमध्ये आम्हाला ते चरित्र वेगळं होतं आणि आता लोकांच्या समोर सांगतात ते चरित्र वेगळं आहे. शिवाई देवीला त्यांनी नवस केला. तिच्या नवसाने त्यांनी महाराज भगवान शंकर स्वतः उदराला आले. शिवाजी असं नाव त्यांनी ठेवलं. विशेष गोष्ट आहे ते त्यांनी महाराज 16 वर्षाचं वय त्यांचं झालेलं आहे. स्वराज्याची स्थापना करायची श्रींची इच्छा म्हणून त्यांनी महाराज रायरेश्वराचा अभिषेक केला रक्ताचा. हे खोडून टाकले चरित्रातून. आता हे नाही सांगितलं जात चरित्रामध्ये. भगवती जगदंबेची उपासना करणारे शिवराय त्यांना भगवती जगदंबेनं भवानी तलवार त्यांनी दिली. हे त्यांनी चरित्रात आता सांगितलं जात नाही. पण छत्रपती त्यांनी भगवान शंकराचे भगवती जगदंबेचे उपासक होते. या गोष्टींना आता फाटा फोडलेला आहे. आता त्यांनी वेगळ्या पद्धतीने चरित्र सांगितलं जातं. त्याचं कारण हे कुऱ्हाडीचे दांडे आहेत. कुऱ्हाडीचा दांडा माहिती आहे ना तुम्हाला, लोखंडाचा असतो है ना, कशाचा, लाकडाचा असतो. तो लाकडाचा दांडा असतो आणि लाकडं तोडायला मदत करतो. महत्वाची गोष्ट आहे. तसे आपल्याच मातीत जन्माला आले, आपल्या धर्मात जन्माला आले, आपल्या संस्कृतीत जन्माला आले आणि संस्कृतीचा घात करण्याकरिता निघाले महाराज. हे नराधम आहेत, वाईट आहेत. आता कलीचा प्रभाव आहे, त्याला आपण काय करणार आहोत. मग छत्रपतींच्या नावापुरचं गो ब्राह्मण प्रतिपालक खोडून काढलं लोकांनी. नाही तर पूर्वी छत्रपतींची गर्जना करीत असताना गो ब्राह्मण प्रतिपालक असं म्हणून त्यांनी महाराज त्यांच्या सांगितलं जात होतं. आता गो ब्राह्मण प्रतिपालक त्यानं कोणी म्हणत नाही. आज कोणी त्यांच्या समोर त्यांनी भवानी नाव लावित नाही. जिजाऊंचं नाव लावणं अतिशय योग्य आहे. कारण तिच्या घरी त्यांनी एवढा मोठा अवतार झाला महाराज. जिजाई श्रेष्ठच आहे, पवित्र आहे, मंगल आहे. तर तिचं जसं नाव घेणं गरजेचं आहे तसं ज्या भगवतीनं कृपा केली स्वराज्याची स्थापना करण्याकरिता तलवार दिली तिचं पण नाव घेतलं पाहिजे ना महाराज थोडस. पण तिचं काढून टाकलं. एक एक गोष्ट कट व्हायला लागली बघा. आधी त्यांनी पुढचं काढलं गो ब्राह्मण प्रतिपालक, नंतर मागचं त्यांनी भवानी काढून टाकलं. आता फक्त छत्रपती राहिलेले आहेत. आता हळूहळू हे पण काढून टाकतील आणि तुमच्या डोक्यात दुसरं त्यांना घालायचं तुम्हाला माहित नाही. भूमिगत कार्य चालू आहे. भूमिगत त्यांनी कार्य करत आहेत. तुमचे बुद्धिभेद करायचे,
तुमच्या आकला बिघडून टाकायच्या आणि तुमच्यात आपसात भांडण लावून द्यायचं आणि मस्तपैकी तुम्ही भांडायचं आणि त्यांनी दुरून पाहायचं. हे कळत नाही. मी का सांगू नको, मी का बोलू नको? तुम्हाला त्यांनी माझ्या धर्माविषयी काही बोलायचा अधिकार आहे. लोकांना काही माझा धर्म, मग माझा धर्म सांगायचा मला अधिकार नाही का? मला माझं प्रतिपादन करून सांगण्याचा अधिकार नाही का? मी तो सांगितलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक आहे परमात्मा. तसा छत्रपती शिवराय सुद्धा त्यांनी महाराज एवढा मोठा दिव्य राजा झाला की जो गो ब्राह्मण प्रतिपालक त्यांनी अशा पद्धतीने म्हणून सर्वत्र त्याची ख्याती झाली. मग गोमाता महत्वाची आहे, ब्राह्मण महत्वाचा आहे. ब्राह्मणावर त्यांनी युग परिवर्तन होत असतं. सगळेच ब्राह्मण त्यांनी नष्टभ्रष्ट झाले असं नाही. जगाच्या पाठीवर कुठेतरी सत्वशील असणारा ब्राह्मण आहे. या जगाच्या पाठीवर कुठेतरी सत्यवान असणारी त्यांनी पतिव्रत आहे. गोमाता इथं वास्तव्य, इथं गंगा आहे, इथं गीता आहे, इथं साधू आहे, इथं महात्मा आहे. म्हणून तर सृष्टीचक्र अजून बरं आहे, निदान आभाळ तरी येतं. महत्वाची गोष्ट आहे. नाही तर हे जर नसलं तर ते आभाळ सुद्धा यायचं नाही. पावसाची गोष्ट लांब राहिली. का बरं हे सगळं त्यांनी बिघडले? त्याचं कारण हे आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टी हळूहळू लुप्त होत चालल्या. म्हणून त्यांनी ब्राह्मण महत्वाचा म्हणून भगवंतानं ब्राह्मणाला जीवेच मारलं नाही महाराज. त्याला सोडून दिलं. त्याचं ते जानवं तोडलं, त्याचं पंचांग फाटलं, त्याचं धोतर गळालं, कंसाच्या समोर गेला, कंसा जाऊ नको. आता कंस काय ऐकणाऱ्यांपैकी आहे का महाराज? त्याला त्यांनी त्याचा जीव वाचवायचा. त्यानं अनेक दैत्यांना पाठवायला सुरुवात केली. त्यानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने शकटासुर पाठवला, आपण ऐकलं कथेमध्ये. त्यानंतर तृणावर्त पाठवला. असे अनेक दैत्य त्यांनी पाठवायला सुरुवात केली. भगवान सर्व दैत्यांचा उद्धार करत आहे. त्यापेक्षा त्यांनी महाराज भगवंतांना अनेकांना मुक्तिपंथाला पाठवलं. महाराज वर्णन करून सांगा. हे काग बग मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. कागासूर मारला, बगासूर मारला, आघासूर मारला, धनुकासूर मारला, रिठासूर मारला, व्योमासूर मारला. अनेक दैत्य भगवंतानं मारले. दैत्य मारण्याकरिताच आला असं नाही, हा भक्तांना आनंद देण्याकरिता आला. भक्तांना आनंद देण्याकरिता काय करू लागला? म्हणजे हा त्यांनी यशोदा राणीच्या अंगणामध्ये रांगू लागला. रांगतो आहे कन्हैया, अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया आणि यशोदा राणीच्या अंगणामध्ये रांगतोय. तो रांगत असताना लीला करतोय महाराज. एखादा शब्द माझा आता असा दबून येतो, जिभेला मोठा फोड आलेला आहे, म्हणून सगळे शब्द स्पष्ट मला उच्चारता येणार आज. म्हणून रांगतोय. आणि कसा रांगतोय? तर त्याची रांगण्यात असणारी लीला वर्णन करून सांगितली. तो त्यांनी रांगत असताना तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखील असय. म्हणून त्यांनी रांगतोय. रांगता रांगता लीला करतोय. रांगत रंगणी 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 चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी नेती गाराणी यशोदे साधनी. दहीदूत भक्षण करतोय कन्हैया. त्याच्या मुखाला त्यांनी लोणी लागलेलं आहे. रांगत रांगत त्यांनी गोपिकांच्या घरामध्ये कन्हैयानं घुसावं. त्यांचं लोणी त्यांनी खायला सुरुवात करावी. गोपिकांनी त्याला पकडावं. रांगत रंगणी चोरीत लोणी चोरू लागला. दावणी धरिती गवळणी गवळणी त्याला पकडावं आणि पकडून काय करावं? बांधिती चरणी, त्याच्या पायाला बांधून टाकावं. आणि बांधून त्यांनी यशोदेला सांगण्याकरिता जावं. देती गाराणी यशोदे साजनी. यशोदे, तुझं बाळ त्यांनी आमच्या घरात रांगत रांगत आलेलं आहे आणि लोण्याची चोरी करतोय असं त्यांनी गोपिकांनी सांगण्याकरिता जावं. रांगता रांगताच लीला करू लागला. नामदेव महाराज तर विशेष रूपाने त्याची लीला वर्णन करून सांगतायत. हा कन्हैया यशोदेच्या अंगणामध्ये रांगतोय. आणि त्यांनी फक्त रांगतो असं नाही, तो रांगता रांगता गोपिकांच्या घरात घुसून त्यांनी महाराज त्यांच्याशी बोलतोय. आणि कसा बोलतोय तर तो त्यांनी गुलगुलू शब्दांमध्ये बोलतोय. महाराज वर्णन करून सांगतायत.
गुलगुला बोलत कन्हैया यशोदेच्या अंगणामध्ये रांगतोय. आणि फक्त रांगतो असं नाही, हा बोलतोय महाराज, गुलगुला बोलतोय. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो, लक्षपूर्वक ऐका. रांगणारं लेकरू बोलतं की नाही हो? बोलतं की नाही? रांगायला लागलं लेकरून बोलतं. काय काय बोलतं ते बाबा बाबा म्हणतं, आई आई म्हणतं. फार तर फार बाबा बाबा आई 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 म्हणत. हे बाबा बाबा म्हणणं आई आई म्हणणं म्हणजे काय गुलगुलू बोलणं आहे का? गुलगुल बोलणं माहिती आहे का तुम्हाला? गुलगुलू कशाला म्हणतात? फार प्रेमाची व्यक्ती असावी, एकांत तज्ञ भेटावी आणि कोणी तज्ञ ऐकू नये अशा पद्धतीने त्यांनी हळुवारपणे तिच्याशी संवाद करावा. हे गुलगुलू बोलणं लोकांना माहिती आहे, पण प्रपंचा बरोबर. यू आर नॉट ओनली माय वाईफ बट ऑल्सो अ बेस्ट फ्रेंड. तू काय फक्त माझी बायको नाहीस, तू माझी चांगली मैत्रीण आहेस. आणि असं त्यांनी मला तिच्याशी छान 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 त्यांनी बोलणं, प्रपंचाशी बोलायची सवय लोकांना लागलेलीच आहे. त्याला गुलगुलू म्हणतात. रांगणारे लेकर कुठं गुलगुलू बोलतात का महाराज? त्यांना बाबा आई दादा एवढंच त्यांनी म्हणता येतं. मग हा कन्हैया रांगू लागला आणि रांगता रांगता त्यांनी अशा पद्धतीनं गुलगुलू बोलतोय. कसं काय गुलगुलू बोलायला लागला? त्याच्यात काही भाव आहे. नामदेव महाराजांना लपलेला भाव माहिती आहे. काय लपलेला भाव आहे? हा कन्हैया त्यांनी अंगणामध्ये रांगू लागला. फार त्रास देतोय, फार सर्वांना क्षीण करतोय, धावतोय. त्याला त्यांनी पकडलं पाहिजे, काम करू देत नाही म्हणून त्यांनी यशोदा राणीनं त्याला बांधून टाकावं. बांधलं की बांधिती चरणी बांधून टाकायचं ना. मग गोपिकांनी बांधावं, यशोदेने त्यांनी बांधावं पायाला. आणि मग त्यांनी यानं रडायला सुरुवात करायची. कामच करू द्यायचं नाही, बसूनच राहायचं. यशोदेने त्याच्याजवळ तिच्याकरताच गेला होता. त्याला म्हणत होतं घरातले कामं करू नको, मी तुझ्याकरता आलो ना, मला पूर्ण वेळ दे. म्हणून त्यांनी यशोदेला खिचून अशा पद्धतीने जवळ बसवायचं. कामधाम तसंच पडायचं. मग काय करायचं? हा रडायला लागला की मग अनेक गोपिकांनी जमा व्हावं. त्याच्यात एक गोपी येत होती महाराज. ती गोपी त्यांनी महाराज त्याच गावात राहत होती, अतिशय सुंदर होती, भगवंताला फार प्रिय होती. ती त्याची आल्हादिनी शक्तीच होती. महत्वाची गोष्ट आहे. तिला पाहिलं की हा कन्हैया रडायचा थांबत होता महाराज. ती गोपी आली, तिला पाहिलं की यानं रडायचं थांबावं. मग यशोदा राणीला कळालं ही गोपी आली की आल्यानंतर हा रडायचा थांबतो. मग काय करायचं? हा रडायला लागला रे लागला की तिला बोलवून आणायचं. लवकर लवकर तिला बोलवा. ती अनयाची असणारी पत्नी आहे. तिचं नाव त्यांनी
राधिका आहे जी भागवतात तिचं नाव कुठे आलं नाही, म्हणून त्यांनी महाराज अनया राधितो नूनम असं त्यांनी म्हटलं तिच्याविषयी. अनया जी आहे त्याची असणारी पत्नी, ती त्यांनी महाराज समोर यावी आणि आलं की यानं रडायचं थांबायचं. मग काय करायचं, तिने त्यांनी याला कडेवर घ्यायचं आणि कडेवर घेऊन त्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात करायची. कन्हैया छोटा आहे ना असं त्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात करायची. तो फार हसायला सुरुवात करायचा. मग आता काय करू, तिच्या पण घरात काम होतं ना बरंच. मग इथं त्यांनी बसून कुठपर्यंत राहणार. मग यशोदेने सांगायचं, हे बघ माझ्या बाळाला घेऊन तुझ्या घरी निघून जा आणि तिथं त्यांनी घरात घेऊन बसव, तुझी कामं करतो, तुझ्याकडे पाहिलं की शांत राहतो. आता काय करायचं, मग तिने घरी न्यायचं. घरी नेऊन त्यांनी मंचकावर कन्हैयाला बसवलं. छोटासा कन्हैया आहे त्याला मंचकावर बसवलं. हातातली कामं त्यांनी करू लागली. घरातले सगळे लोक त्यांनी बाहेर गेले होते, शेतात त्यांनी गेले होते. सासूबाई त्यांनी तिचा नवरा आधी करून सर्वजण शेतात गेले आणि शेतात गेल्यानंतर त्यांनी महाराज हिनं त्यांनी भगवंताशी बोलायला सुरुवात करायची. तिच्या मनात भाव त्यांनी प्रगट होऊ लागला की कन्हैया थोडा छोटा आहेस, त्यांनी बाबा दादा त्यांनी म्हणतो, गोपी त्यांनी म्हणतो, काकी म्हणतो, काहीतरी शब्द त्यांनी वापरतोस. मला असं वाटतं तू जर त्यांनी असाच मोठा झालास आणि माझ्याशी जर तू त्यांनी गप्पा मारलास तर किती चांगलं होईल. नाही, तिच्या मनातला भाव कन्हैयानं जाणला आणि रांगणारा कन्हैया त्याला जर विश्व निर्माण करता येतं, त्याला सगळ्या गोष्टी तयार करता येतात, त्याला लहानचं मोठं रूप धारण करता यायचं नाही का. हा वसुदेवाच्या समोर मोठं रूप धारण करून आला आणि तोच वसुदेवाच्या समोर लहान झाला असं आपण त्यांनी पाहतो की नाही. तसा हा लहान जो मोठा आहे तो लहान होऊ शकतो, तसा लहानचा मोठा होऊ शकतो की नाही त्याच्या सत्तेवर आहे महाराज. लोक या सगळ्या गोष्टी मानत नाहीत. त्याचं कारण वारा कलीचा आहे, दूषित झालेला वारा आहे ना. लोकांच्या पोटात श्रद्धा नाही, विश्वास नाही, भाव नाही महाराज. साधू संतांच्या शब्दांवर विश्वास नाही, तरी ती हेळण संतांची ही अवस्था आहे महाराज. आता किती सांगायचा प्रयत्न केला तरी पण त्यांनी ते ऐकणार नाही. पण सांगणाऱ्यानं सांगायचं बंद करू नये. जरी ऐकणारे त्यांनी ऐकत नसले तरी सांगणाऱ्यानं सांगत राहावं, नाही तर रहाट मोडून जाईल ना महाराज ती. म्हणून रहाटी मोडू नये म्हणून त्यांनी सांगत राहावं. महत्वाची गोष्ट, एखादा कुठेतरी कान्याकोपऱ्यात सज्जन बसलेला असतो सात्विक, ज्याच्या अंतकरणात भाव त्यांनी भरलेला आहे आणि तो त्यांनी बरोबर त्याचं ग्रहण करतो, त्या माध्यमातून भगवंतापर्यंत जातो सुद्धा. हे तार्किक इथंच गाठांगळ्या खातात आणि इथं गाठांगळ्या खाऊन परत अधोगतीलाच जातात. दुसरं काय त्यांच्या हाताला लागत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी साधू संतांनी सांगितल्या. म्हणून संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण संतच एक असे आहेत जे आईसारखे आहेत महाराज. हे माझे वडील आहेत असं आपण ठामपणे लोकांच्या समोर सांगतो. याला कारण कोण, त्याला कारण आई. तिने सांगितलं हे तुझे वडील आहेत. हे जसं संसारात घडतं ना तसं हा परमात्मा आहे. परमात्मा असा मोठाही होऊ शकतो, लहान होऊ शकतो, दिला करू शकतो. कोणी सांगितलंय, संतांनी. संत रूपी आई आहे. म्हणजे जसं आपल्या आईवर विश्वास आहे तसा संतांवर विश्वास ठेवावा आणि चालायला सुरुवात करावी. एक दिवशी आपल्याला सुद्धा त्याचा अनुभव प्रत्यक्ष प्राप्त होईल. हा त्यातला भावच आहे. म्हणून कन्हैया त्यांनी मोठा आहे, हा तो लहान आहे, तिला असं वाटलं हा मोठा व्हावा. कन्हैया मोठा हो ना असं म्हटलं की कन्हैयानं लगेच ताबडतोब मोठं रूप धारण केलं आणि तिच्या मंचकावर बसलेलाच आहे. आता ही गोपी कन्हैयाकडे पाहून त्यांनी बोलू लागली आणि हा कन्हैया गोपी बरोबर संवाद साधतो आहे. ते जे त्याचं बोलणं आहे ना, त्या बोलण्याकरिता नामदेव महाराजांनी विशेष शब्द अंडरलाईन करण्यासारखा वापरला. गुलगुला बोलत, रंगणी रांगत, गुलगुला बोलत. रोज उठून असं व्हावं, तिच्या घरात कन्हैयानं जावं आणि तिच्या बरोबर गुलुगुलू गप्पा माराव्यात. तिची सासूबाई एक दिवशी त्यांनी घरी आली म्हणजे रोज रानात उशिरा येते. काही पाहिलं तरी पाहिजे घरात जाऊन नेमकं काय होतंय म्हणून आली. त्यांनी दरवाजा बंद होता आणि आतमध्ये कन्हैया बसला होता आणि दोघे जण त्यांनी बोलत होते. मोठ्या माणसाचा बोलायचा आवाज येत होता आणि सासून ऐकला आवाज. आपण सगळे रानात आहोत आणि घरामध्ये कोणीतरी बोलताय. तिने सासूने त्यांनी महाराज शंका घेतली, काय कोण असेल आतमध्ये. दरवाजा वाजव, ए सुनबाई दार उघड. दार उघड म्हटल्याबरोबर त्यांनी महाराज तिला भीती वाटली. आता कन्हैया एवढा मोठा आहे आणि सासूबाई आल्या आणि त्याने जर पाहिलं मग काय करायचं. कन्हैयाच्या समोर विनंती करायला सुरुवात केली, कान्हा आता तू लहान हो, लवकरात लवकर तू लहान हो असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. कन्हैया म्हणला, मला मोठं होण्याचा मंत्र लक्षात होता, मोठा झालो, पण ते लहान होण्याचा जो मंत्र आहे तुम्ही विसरला होता. मला लहान होण्याचा मंत्र आठवत नाही, आता मी काय करू. अरे असं काय करतोस कन्हैया, लहान होणार बाबा, लवकर सासूबाई आलेले आहेत, ते आता मला काय म्हणतील, माझं त्यांनी नांदणं खराब होऊन जाईल, तू लहान हो. नाही मला येत नाही, मला लहान होता. तिने दंडवत घातलं देवाच्या समोर, देवा असं करू नकोस, तू लहान हो. मग त्यांनी तिची व्याकुलता पाहून कन्हैया लहान झाला. घाईघाईने तिने दरवाजा उघडला. सासूबाई घरात आल्या आणि घरात आल्यानंतर कोणाशी बोलत होतीस. हो कन्हैया घरात आहे, मी एकटीच आहे घरामध्ये, त्याला घेऊन आलेले आहे, तो रडत होता म्हणून. मोठ्या माणसाचा आवाज येत होता. खरं बोल, कोणाशी बोलत होतीस. म्हणजे तुम्ही सगळं घर तपासून बघा, माझं काय म्हणणं नाही. सासूबाईनं सगळं घर धोंडाळून पाहिलं, कोणी घरामध्ये त्यांनी सापडलं नाही. कन्हैया एकटाच होता. सासूबाईला आश्चर्य वाटलं, कोणी सापडलं नाही. मग सुनबाईचा रुबाब वाढला.
मी म्हणत होते ना घरात कोणी नाही म्हणून, तरी माझ्यावर तुम्ही आळ घेता. तुम्हाला एवढंच काम आहे. सासू म्हणजे सासूच असते, तिने सासूला असंच केला पाहिजे, अमुक धमुक बोलायला सुरुवात केली. तुमचं 60 वर्षाचं वय आता वाढलेलं आहे, 60 पेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजे काय म्हणतात ना, 60च्या पुढे काहीतरी होतं म्हणतात. आता काय होतं मला कसं काय कळेल ते आता लगेच. 60च्या पुढे त्यांनी बिघाड होतो म्हणतात, 60 बुद्धी अशी होते. तुम्ही तुमचं म्हणा, मी कशाला म्हणतो. अशी त्यांनी नाती होती म्हणतात. सासूबाई तुमची बुद्धी आता त्यांनी 60च्या पुढे गेलेली आहे, ती नाती झालेली आहे, तुम्हाला समजत नाही काय. हो म्हणे ठीक आहे. छोटासा कन्हैया त्यांनी दिसला. सासूबाईला काही कळालं नाही. जसं सासूला कळालं नाही ना, तसं जगात कोणालाच कळत नाही. नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवडे केवडे. हे नवल आहे म्हणत, ते त्याचं कोडं कोणाला कळत नाही आणि तो कोणाला कळू पण देणार नाही. हा त्यातला भाव आहे महाराज. पण असा असणारा कन्हैया रांगू लागला आणि रांगता रांगता त्यांनी महाराज गुलुगुलू बोलू लागला. गुलगुला बोलत एवढंच करतो असं नाही, रांगता रांगता दैत्यांना सुद्धा मारतोय. तोणावर्त नावाचा दैत्य सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपानं आपण कथेत ऐकलं. त्याला भगवंताला उचलून न्यायचं ठरवलं. त्यावेळेला कन्हैया अंगणामध्ये रांगत होता. हे दैत्यो नामना तृणावर्त कंसभृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासीन अर्भकम. अर्भकाला उचलण्याकरिता आला. त्यानं उंच आकाशात उडून भगवंताला नेलं. देवानं त्याचा तिकडेच निपात करून टाकला. पण रांगता रांगता त्यांनी आसुरांना पायाखाली मारतोय. हा त्यातला विशेष असणारा भाव महाराज वर्णन करून सांगतात. रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी. त्याच्या पायाखाली त्यांनी आसुर मारले जात आहेत. तो आसुरांचा निपात करतोय, त्याच्याकरिता झालेला आहे. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. दुर्जनांचा संहार करण्याकरिता परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. आसुरांना मारतोय. फक्त आसुरांना मारतो एवढंच नाही, रांगतो एवढंच नाही. हा रांगता रांगता उभा राहू लागला. उभा राहता राहता चालू लागला, मग पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया. आईने त्याचा शृंगार केलेला किती सुंदर दिसतो. साधू संत वर्णन करून सांगतात. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा रोपलिया. रवी शशिकळा रोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. अतिशय सुंदर कन्हैया दिसतोय. आईने त्याचा शृंगार केलेला आहे, मुरली वाजवतोय, सर्वांना आपल्याकडे वेधून घेतोय. दिव्य त्याचं रूप गोपिकांनी पाहावं. त्याच्या रूपाला पाहून त्यांनी वेधलं जावं, स्वतःला विसरून जावं. महाराज हा देवडा चरण उभा राहतो. सावळा सुकुमार असणारा हा भगवान आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. हा देवडा चरण म्हणजे एक पाय सरळ आणि एक पाय तिरका ठेवून उभा आहे. त्याला बाकी विहारी म्हणतात. ज्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. ज्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाची कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याची दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याच्या हातामध्ये त्यानं बासुरी धारण केलेली आहे. ओठावर त्यांनी बासुरी ठेवून बासुरी वाजवतोय. तिरक्या नजरेनं भक्तांकडे पाहतोय.
आणि क्लीम शब्दाचा उच्चार बासुरीमधून करत त्यांनी सर्व भक्तांना आपल्याकडे वेधून घेतोय। सर्व त्यांनी भक्त गोपाळ गोपिका त्यांनी भगवंताकडे पाहत आहेत, त्याच्या मुखारविंदाला पाहून स्वतःला विसरून जात आहेत। प्रत्येकाच्या अंतकरणात एकच भाव आहे की हा कन्हैया त्यांनी माझा असावा, मी फक्त या कन्हैयाचा असावा, असा विभोर भाव अंतकरणात प्रगट होऊन सगळा गाव भगवंताचं चिंतन त्यांनी करू लागला। आता हा भगवान त्यांनी सर्वांना विशेष रूपाने वेधून घेण्याकरिता अजून लीला करतोय। सुंदर त्यांनी शृंगार करावा, आईनं यानं मित्रांबरोबर खेळायला जावं, मित्रांना त्यांनी दही दूध लोणी खाऊ घालण्याकरिता यानं त्यांनी महाराज गोपिकांच्या घरात जाऊन चोरी करायला सुरुवात करावी। लोणी स्वतः खावं, गोपाळांना खाऊ घालावं, हातामध्ये लोण्याचा गोळा त्यांनी घ्यावा, तोंडाला लोणी लागलेलं असावं, गोपिकांच्या समोर या कन्हैयानं जाऊन उभं राहावं, गोपिकांनी कन्हैयाला पाहून स्वतःला विसरून जावं आणि त्याच्या मागे धावायला सुरुवात करावी। पण हा कन्हैया त्यांनी लवकरात लवकर तिथून पळून जावा, चित्त व्याकुळ व्हावं, देव पाहायचा आहे कसा त्यांनी पाहायला भेटेल, पण गोपिकांनी गारहाण सांगण्याचं निमित्त करायचं आणि त्याला पाहण्याकरिता यशोदा राणीच्या घरी त्यांनी जायचं। त्यांच्या डोळ्यासमोर एकच त्यांनी चित्र डोळ्यासमोर उभं राहत आहे, ते म्हणजे देवाच्या हातामध्ये लोण्याचा गोळा आहे, त्याच्या तोंडाला लोणी लागलेला आहे, तिरक्या नजरेनं माझ्याकडे पाहतोय, स्मित हास्य करतोय, असा भाव गोपींच्या अंतकरणात आहे। आणि त्या भावनेला त्यांनी अंतकरणात साठवून भगवंताच्या तोंडाकडे पाहून स्वतःला विसरलेल्या गोपिका आहेत, त्यांची दिव्य असणारी स्थिती नामदेव महाराज या ठिकाणी वर्णन करतात। नामा म्हणे हाती लोण्याचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया। नामदेव महाराज सांगतात या देवाच्या हातात लोण्याचा उंडा असावा, त्याच्या तोंडाला लोणी लागलेलं असावं आणि ते पाहून गोपिकांनी त्यांनी विभोर व्हावं आणि त्याच्या तोंडाकडे पाहून स्वतःला विसरून जावं। भुललिया गोपिका विसरल्या, स्वतःला विसरल्या, आपुलियाचा विसर भोळा आणि गोविंद कळा कवतुके, फक्त देवाची आठवण चित्तामध्ये राहिली। आता देवाचं चिंतन करतायत, बाकीचं कशाचं चिंतन नाही। हा मित्रांबरोबर खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय आणि त्याचं चिंतन त्यांनी महाराज गोपिका रात्रंदिवस करतायत, त्याला पाहण्याकरिता काहीतरी निमित्त करतायत। काय काय निमित्त करू लागल्या या गोपिकांनी कन्हैयाला पाहण्याकरिता त्यांनी महाराज घरातले पाण्याचे माठच ओतून द्यावेत भरलेले आणि देवाला पाहण्याकरिता नदीवर त्यांनी जावं, हा मित्रांबरोबर खेळतो म्हणून। भरला उलंडून निरिता करी पानियाची गोविंदाची चट, चाले झर झरा उसंतुनी वाट, आहे पाळ दोन्ही उभा तोची निटव। कन्हैया पाहण्याकरिता धावतायत, घरात त्यांनी पाण्याचे माठ भरलेले होते आणि ते त्यांनी मोरीमध्ये ओतून दिले आणि घाईघाईने त्यांनी स्वतःचं जे लेकरू आहे ना तहान, त्या लेकराला चिमटा घेतला, गोपीनं कचकटून पोरग रडायला लागला।
ते रडणारं स्वतःचं पोरग सासूबाईच्या समोर नेऊन आपटलं. म्हणे आत्याबाई, हे पोरग काय केलं, रडायचं थांबत नाही, घरात पाण्याचा थेंब नाही. सासू म्हणली सगळे माठ भरलेले होते आताच, आणि तू म्हणते पाण्याचा थेंब नाही. तुम्हाला तर काय म्हणे, नुसतं बोलायलाच लागतं, कशाला म्हणून पाणी लागत नाही, धुणं धुवायला लागतं, भांडे घासायला. हो म्हणे, बडबड बंद कर, आणि तुला पाणी आणायला जायचं ना, मी बाळाला सांभाळते, तू जा. हा म्हणून पोरग तिथं ठेवलं आणि पाणी आणण्याकरिता धावतच निघाली. उद्देश फक्त त्यांनी परमात्म्याला पाहण्याचा आहे, निमित्त पाहण्याचा आहे. पण पाणी आणण्याचं निमित्त करून कन्हैयाला पाहण्याकरिता गोपिकांनी जावं. अजून त्यांनी धुणं धुण्याकरिता गोपिकांनी जावं, आणि धुणं धुता धुता तिथंच बसावं. समाधी लागायची गोपिकांची. चिरे चोळिया त्या धुता विसरती, चिरे चोळिया धुता धुता त्यांनी महाराज असे हात असेच आहेत, आणि ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. भगवंताचं चिंतन त्यांनी गोपिकांनी करावं. सकाळी 7 वाजता धुणं धुवायला गेले त्यांनी, गवळण 12:15 वाजून गेले तरी अजून येईना. सासूबाई विचार करायला लागल्या, 12:15 वाजता आली म्हणे, एवढ्या वेळ कुठे गेली होतीस, काय करत होती सांग. मग काहीतरी खोटं सांगायची बारी आली. म्हणे काय सांगावं आत्याबाई, धुणं धुण्याकरिता गेले, सगळं धुणं धुवून झालं, धुवून वाळत घातलं, वाळलं सुद्धा, त्याच्या त्यांनी घड्या घातल्या, त्या पातेल्यात भरल्या, डोक्यावर घेतलं, चालायला लागले, पण घसरून पडलेच खाली, आणि पडल्यानंतर सगळंच सगळं धुणं चिखलात पडलं. आता काय करायचं, परत व्हायची बारी आली. मग परत धुणं धुतलं, ते त्यांनी सुकवलं, घड्या घालून बादलीत घातलं, पातेल्यात घातलं, घरापर्यंत मी घेऊन आले. तुम्ही त्यांनी नुसत्या संशयच घेत राहता. सासूबाईला त्यांनी फिरवलं महाराज. पण धुणं धुवायला मात्र 2-3 तास जाऊन बसलं. महत्वाची गोष्ट आहे. एक सकाळी उठली आणि 6 वाजता त्यांनी तोंडात बोट घातलं, दात घासाय करता, आणि दंत धावनाचा मुखा माझे हात, वाद्य वाजती नायकती जनमात. म्हणून त्यांनी सगळे लोक जागे झाले. सगळीकडे सगळ्या लोकांचे सगळे व्यवहार चालू झाले, पण हिचं तोंडातलं बोट तोंडातच, आणि अशी त्यांनी उभी आहे एका जागेवरती. सासूबाई आल्या, 2-3 तासापासून दात घासते. म्हणजे झालं काय तुला, खोटं सांगावं लागलं. म्हणजे काय सांगू, काल दाताला दातवण लावलं होतं, काय म्हणतात त्याला, अजून एक नाव आहे, दारशिना, असं त्यांनी दाताला लावला म्हणे ते, आणि सगळे दात त्यांनी काळे झाले. आता ते काळे बरे वाटत नाहीत म्हणे मला, त्याच्यामुळे घासून घासून पांढरे करायचा प्रयत्न करते. मग 2-3 तास लागायचे नाहीत का, मग तोंडात बोट घालून अशीच बसली. का सगळं होत आहे, गवळण येत्या तोंडा भुललिया. विसरल्या महाराज गवळणी, काय काय विसरल्या, सर्वस्व सगळा संसार विसरल्या, कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सगळे लोक रानात त्यांनी जातात, त्यांचा डबा घेऊन जाण्याकरिता गवळणे सगळा स्वयंपाक केला, आणि मागून त्यांनी शिदोरी सर्वांची घेऊन जात असताना त्यांनी महाराज घाई गडबड झाली, आणि भगवानच चित्तात आहे महाराज. त्याचं चिंतन करता करता गोपीनं त्यांनी काय करावं, सगळं त्यांनी जग विसरून त्यांनी गेलेलं आहे. टोपल्यामध्ये त्यांनी भाकरी भरलेल्या आहेत, भाजी वगैरे काही घ्यायची असेल ती घेतलेली आहे, आणि थोडंसं त्यांनी तोंडी लावायला लोणचं नको का, म्हणून लोणचं घेण्याकरिता त्यांनी म्हणून वरतून शिंक्यातून बरणी खाली काढली लोणच्याची. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा, बरणी खाली काढली. आता त्याच्यातून त्यांनी लोणचं घ्यायचं ते घेतलं, आणि घेतल्यानंतर त्यांनी आता जाण्याकरिता निघायचं ना. तिला एक मुलगी होती महाराज, तिचं नाव होतं हरणी. ती हरणी त्यांनी बरोबर घेऊन जायची. त्याचं टोपली डोक्यावर घ्यायची, हरणी कडेवर घ्यायची आणि जायचं. पण घोटाळा असा झाला, भगवंताचं चिंतन करता करता विसरली, आणि ती बरणी शिंक्यावर ठेवायची तर हरणीच उचलून शिंक्यावर ठेवली. म्हणजे पोरगी शिंक्यावर ठेवली, आणि कडेवर त्यांनी बरणी घेतली, आणि बरणी कडेवर घेऊन त्यांनी रानात गेले. गेल्यानंतर म्हणे आलीच का, म्हणे आले. मग भाकरी आणल्या का, म्हणे आणल्या. आणि मग हरणी कुठे आहे, ही आहे म्हणजे कडेवर. म्हणजे हरणी आहे का, बघ बरं बारीक जरा पाहिलं तर बरी, बरी म्हणे बरणी कशी आली, हरणी कुठे आहे, हरणी शिंक्यावर होती. गायगायनं त्यांनी महाराज हरणीला खाली उतरवण्याकरिता गेली. विसरच होऊ लागला, गवळण येत्या तोंडा भुललिया, विसरल्या ना महाराज. असे अनेक प्रसंग मला तुमच्या समोर सांगता येतील. एक त्यांनी सासूरवाशीन असणारी गोपी होती बरं. तिने काय केलं माहिती आहे, ती त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करते. तिच्या नंदीला पाहण्याकरिता पाहुणे आले होते, आणि ते पाहुणे त्यांनी आल्यानंतर चांगला स्वयंपाक करायचा. सासरेबुवा त्यांनी गावात नावाजलेले होते, आणि त्यांनी पाहुणे रावळे घरी त्यांनी आले, आणि आल्यानंतर त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं, सुनबाई आपल्या घरी त्यांनी पाहुणे येणार आहेत, तायडीला पाहायला, चांगला स्वयंपाक तयार करायचा. पाहुणे खुश झाले पाहिजे, स्वयंपाक त्यांनी चांगला झाला पाहिजे. ती म्हणजे चांगला स्वयंपाक त्यांनी करते. स्वयंपाक करायला सुरुवात केली, आणि स्वयंपाकात काहीतरी गोड असावं म्हणून त्यांनी शिरा करायला सुरुवात केली. शिरा, तो शिरा त्यांनी केला, आणि शिरा त्यांनी करत असताना त्या शिऱ्यात साखर टाकायची. तर साखरेची बरणी आणि मिठाची बरणी दोन्ही सारख्याच होत्या, म्हणून साखरेची बरणी घेऊन त्याच्यात साखर टाकायची, ते मिठच टाकलं शिऱ्यात. शिरा तयार झाला, आणि तो त्यांनी मला सगळ्यांना वाढायचं काम सुरू झालं. आणि वाढायला ताटं वाढायला घेतल्यानंतर त्यांनी सर्वांच्या समोर ताटं नेऊन ठेवले. मग कोणीतरी तिकडून बाहेरून म्हटलं, असं आहे मीठ वाढायला आणा, मीठ आणा म्हणलं की मिठाची बरणी त्यांनी लक्षात आली. ती बरणी त्यांनी समोर ठेवली, ती मोकळीच होती. हिच्या लक्षात आलं की मी साखरेच्या ऐवजी मिठच टाकलंय, आता काय होईल. ताटं जाऊन पोहोचले सगळ्यांच्या समोर, आणि सगळेजण आता जेवायला बसणार आहे. सासरा मोठा कडक आहे, सगळं गाव त्याला घाबरतं. आणि आता जर त्यांनी हा खारट शिरा सगळ्या लोकांनी खाल्ला, मग काय करायचं.
तिचं त्यांनी अंतकरण व्याकुळ झालं, डोळे बंद करून कन्हैयाचं स्मरण करू लागले. देवा आता त्यांनी फार कठीण परिस्थिती आहे, माझी परीक्षा आहे देवा, काहीतरी करा देवा, काहीतरी करा. आणि सगळे जेव्हा आता बसले, हातात पाणी घेतलं, असं पाणी फिरवलं. पाणी फिरवतात ना मुंगळे मुंगे आतमध्ये येऊ नये म्हणून. आता का फिरवतात त्याचं कारण लोकांना माहित नाही. फिरवायचं म्हणून फिरवायचं, सगळ्या लोक फिरवतात, फिरवायचं असं त्याचं कारण नसतं. असं तो यज्ञ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी असतात. तो आपण उदरभरण हे जाणीचे यज्ञकर्म असं आपण म्हणतो ना. म्हणून पाणी वगैरे सर्वांचं फिरून झालं. आता जेवायला बसायचंय. पूर्वीच्या स्वयंपाकघर आणि हॉलमध्ये एक खिडकी असायची छोटीशी, डोकून पाहण्याकरिता काय काय त्यांनी चाललंय, काय कमी काय जास्त देण्याकरिता. सुनबाईने त्यांनी महाराज अशा पद्धतीने खिडकीतून पाहायला सुरुवात केली. देवाचा धावा करते, आता मी काय करू, आता त्यांनी हे सगळं काम बिघडलेलं आहे, आता हा शिरा जर सगळ्यांनी खाल्ला तर काय होईल. सर्वजण जेवायला बसले. सासरे भाऊने त्यांनी नेमका शिऱ्याचाच घास घेतला, गोड घास आधी खावा म्हणून. आणि तो त्यांनी असा हातात घेतला आणि शिऱ्याचा घास त्यांनी तोंडात घालायचा आहे. तिने त्यांनी भगवंताचं स्मरण करायला सुरुवात केली. देवा 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 विनंती त्यांनी करते आहे. त्याने एक घास तोंडामध्ये घातला. शिऱ्याचा घास खाल्ल्याबरोबर त्यांनी महाराज आता तो रागावणार असं तिला कळालं. तिने डोळे घट्ट बंद करून घेतले. आता काय करू. तर त्याने एक घास खाल्ल्याबरोबर त्याच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडला, वाह सुनबाई वाह, काय अप्रतिम शिरा बनवला असत. एवढा त्यांनी अप्रतिम शिरा खातच राहा, प्रसादासारखा शिरा त्यांनी झाला. मिठाची साखर करून टाकली यानं. त्याला सवय आहे महाराज, त्याला सगळंच करता येतं, फक्त तुम्ही त्याचं होऊन पहा. एखाद्याच्या हे कधी लोकांना कळतं माहितीये का, मनुष्य भगवंताच्या दिशेनं वेधला खेचला कधी जाईल, ज्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये काहीतरी आणीबाणी सुरू होईल तेव्हा. ज्याचे पाची बोटं तुपात आहे त्याला कशाला देव आठवतो महाराज. ज्याचं सगळं त्यांनी आरामात आहे, चमचमीत आहे, धन मान बळे नाठविषयी देवा, ज्याला देवाच्या दयेनं मुबलक धन मिळालेलं आहे, ज्याला मान प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, ज्याच्या अंगात तारुण्याचं बळ आहे, त्याला देव आठवत नाही. प्रमाण आधी सांगितलंय, पण त्यांना देव आठवत नाही. मग देव लोकांना कधी आठवतो. उगत अग्नी महाराज मस्त चालवून रात्रीची वेळ असावी, मसनवाटाजवळ असावा आणि तिथून त्यांनी आमुष्याच्या रात्री जाण्याचा प्रसंग असावा. साऱ्या वाट्याने गाणे म्हणत म्हणत जातो आणि मसनवाटाजवळ आलो राम 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 राम. त्याचा राम बंद होत नाही का, तर ते मसनवाट्यात गेल्यावर आपत देव आठवतो. पण मसनवाटा पाच झाला, घराच्या समोर गेला, तिथपर्यंत म्हणत होता अन्नापर्यंत राम 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 राम. दरवाजा वाजवला, कोण आहे, आम्हाला मीच आहे. आतून आवाज आल्याबरोबर राम बंद झाला महाराज. रामाचं काय काम आहे मेरे अंगणे मी, आता कशाला राम पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे महाराज, राम कधी आठवतो, जेव्हा जीवनात प्रतिकूलता येते तेव्हा. मनुष्य देवाबरोबर संबंध केव्हा जोडील, मनुष्य देवाला आपलं कधी म्हणेल, ज्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये त्याने महाराज भगवंताची गरज वाटेल तेव्हा. म्हणून जवळ ठेवा महाराज, या सगळ्या गोष्टी जपून ठेवायच्या असतात आणि या जपून ठेवून हृदयात साठवायच्या असतात. कधीतरी माझा देव गरजेचा वाटेल आणि त्याच्या समोर अंतकरण प्रगट करावं असं वाटेल, मग त्याला सांगता येतं त्या सगळ्या गोष्टी. कोणालाच काही सांगता येत नाही जीवनामधलं. आईला, बापाला, भावाला, बहिणीला, बायकोला, मुलांना कोणाच्या समोर अंतकरण प्रगट करता येत नाही. एक जागा आहे ती म्हणजे माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, की ज्याच्या समोर तुम्ही तुमचं अंतकरण प्रगट करून सांगू शकता, ज्याला आपलं म्हणू शकता. महत्वाची गोष्ट आहे, गोपिकांनी कन्हैयाला आपलं म्हटलं आणि म्हणून तर कन्हैयाचा छंद अंतकरणामध्ये लागलेला आहे. लागला छंद मनाला, लागला छंद, गोविंद गोविंद मनाला लागला छंद, गोविंदाचा छंद मनाला लागला. आणि म्हणून विसरल्या गवळणी त्या तोंडा भरलिया, त्याच्या मुखारविंदाला पाहून गोपिका त्याने विसरल्या. या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या, गावात बोभाटा होऊ लागला की हा कन्हैया अशा पद्धतीने त्रास होतोय, त्रास देतोय. सासवा जाऊन सांगू लागल्या, नाशियले आमच्या सुना, त्याला काही समजून सांग यशोदे, एवढ्या खोड्या त्यांनी करतोय. देवानं त्यांनी गोपिका गारणं सांगण्याकरिता येतात म्हणून त्यांच्या अजून खोड्या करायला सुरुवात केली. कोणाच्या दाढीची वेणीची गाठणच मारून दिली. आता ती गाठण मारल्यावर दुसऱ्या दिवशी गावात त्यांनी बोभाटा करून टाकला. म्हणजे उद्या आपल्या गावात शिमग्याचं सोंग येणार आहे. शिमग्याचं सोंग, सगळ्यांनी चौका चौकात बसायचं आणि बघायचं म्हणजे सोंग येणार आहे. निमरात्रीच घुसला मारत त्यांच्या घरात आणि त्या दाढीची वेणीची गाठणच मारून टाकली. आता बाईसाहेब आधी उठल्या, उठून बसल्याबरोबर त्यांनी त्याची दाढी ओढली गेली. दाढी ओढल्याबरोबर रागला, आहे म्हणला मस्त होणी माजली धांगडी, तरी ते ओढाओढी मज लागी. नाथांचं प्रमाण, माझी दाढी त्यांनी ओढतेस. ती म्हणली मी नाही, तुम्हालाच म्हातारा सुटलाय आता, तुम्ही माझी वेणी त्यांनी ओढताय. दोघांचं भांडण सुरू झालं. दाढीची वेणीची त्यांनी गाठण मारून दिली होती. काय केलं, सुट्टेच ना, हाताने सोडायचा प्रयत्न केला, सुट्टे ना. मग कापायचा प्रयत्न केला, मग दाढी करून कापायला, हे म्हणे कापून देणार नाही माझी दाढी. मग वेणी करून कापायला सुरुवात केली. ती म्हणजे वेणी कापून देणार नाही, माझी सवासणीची वेणी आहे. पूर्वीच्या काळात त्यांनी सवासणी वेणीला जपत होत्या. आता वेणी कापल्याशिवाय सवासणीच होत आहेत. महत्वाचं
विचार विहीर कापू देणार नाही, आता काय करायचं? गाठण त्यांनी मारली. आता गाठण कोणाला सुटेच ना. महाराज किती प्रयत्न केला तरी सुटे ना. आणि मग त्यांनी महाराज भगवंताच्या समोर जायचं ठरलं. कसं जाणार आहेत? आता वेणीची दाढीची गाठण होती ना. बाईसाहेबांना पुढे चालवं लागलं. आधी त्यांची उंची थोडी जास्त होती, हे जरा थोडे लहान होते. जागेवरच त्यांनी महाराज त्यांनी 90चं स्पीड झालं. लेफ्ट राईट लेफ्ट लगेच त्यांनी पडायला सुरुवात केली. गवळण त्यांनी पुढे पुढे पडू लागली. गवळी तिच्या मागे मागे त्यांनी धावतोय. वर दाढी धरी. कन्हैयाने त्यांनी महाराज लीला करून टाकली. सगळं गाव पाहण्याकरिता सगळ्या गावात एकच हाशा उडाला. छोटे छोटे पोर होते ना, हुश्या हुर्रे म्हणू लागले. एक कार्ट मोठा आद्राक होत मला. तिथे पाहून अरे हिने गोंडा बांधला, म्हणजे तिची हिने हा गोंडा. देवाने हात लावल्याबरोबर त्यांनी गाठण सुटले. अनेक लीला कन्हैया करतोय. कोणाच्या तरी ढेरीवरच नेऊन ताकाचा डेरा फोडला. कोणाच्या तरी दारासमोर रांगोळी काढली, त्याच्यावरच लघवी करून पळून गेला. अष्टदळ काढले अंगणी आणि वरीमुते चक्र पाणी रांगोळीवरच लघवी करून पळून गेला. एका गोपीच्या घरात घुसला, जळकं लाकूड काढून तिच्या तोंडावर त्यांनी द्यायला लागला. माझ्या घरी घराला सांगितलं ते काय देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर. तुझ्या बापाचं आहे का म्हणलं घर? तुझ्या तोंडावरच लाकूड मारतो मला जळकं. माझ्या घरी घराला सांगितलं तेच त्रस्त करून टाकलं सगळ्या गावाला. मग आता काय करावं? त्या सगळ्या गोपिकांनी विचार केला, आता त्यांनी गावात गोकुळी राहावे का जावे? पण हा सगळ्यांना त्रास देतोय. मग काय करावं? एका गोपीने त्यांनी डोकं लावलं. ती म्हणजे असं आहे, आता त्यांनी हे आपल्या घरात सुद्धा घुसू शकतं. तिच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि हे पाटलाचं पोरग आहे. हे त्यांनी अशा पद्धतीने सर्व गोपिकांना वेधून घेतलेलं आहे. आणि सगळ्या गोपिका सांगत होत्या, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा? अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. घरचा दिवा झाला म्हणून काय आढाला बांधावा? अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा? नित्यदेव भेटला म्हणून काय जगाशी धावावा? अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. म्हणून त्यांनी हा सर्वांना त्रास देतोय. आता आपल्या घरात सुद्धा त्यांनी त्रास होऊ शकतो. नवीन लग्न झालेलं आहे. माझ्या त्यांनी मुलाला सांगितलं पाहिजे तू सासूरवाडीला राहायला जा. मग मुलाला समजून सांगितलं म्हणे जा तू सासूरवाडीला राहण्याकरिता तुझी बायको घेऊन तिकडे सुखरूप राहा. असं राहा म्हणल्यानंतर त्यांनी तो म्हणला ठीक आहे. त्यानं आपली बैलगाडी काढली. तो बैलगाडीत बायकोला घेऊन त्यांनी जाण्याकरिता निघाला. ती बाई त्यांनी मागे बसलेली, हा गाडी चालवतोय आणि चालत असताना तिला लागली तहान. थोडीशी गावाच्या बाहेर देवाला कळालं की माझ्या भीतीने गाव सोडून चाललाय, बायको घेऊन चाललाय, जाऊ कसं काय द्यायचं? मग देवानं त्यांनी लीला केली. तिला तहान लागली. ती म्हणजे मला थोडं पाणी प्यायचं, पाणी आणून देता का? त्याने बैलगाडी पार्किंगला लावली. लगेच खाली उतरला. हातामध्ये त्यांनी तांब्या घेतला. पाणी शोधण्याकरिता निघाला. तो निघाला कुठे? तर कन्हैयानं चमत्कार केला. त्या गोपीच्या नवऱ्याचं रूप जो पाणी आणायला गेला ना त्याचंच रूप धारण केलं आणि पाण्याचा तांब्या तसाच तांब्या घेऊन आला गोपीच्या समोर. धर म्हणला पाणी. ती म्हणली एवढ्या लवकर कसे काय आले? पाणी लगेच आणलं म्हणे. तुम्हाला मला सगळीकडचं पाणी कळतं. मला सगळं कळतं सगळ्यांचं. चिंता करायची गरज नाही, तू पाणी पी. त्यानं पाणी पिलं. लगेच गाडीत बसला की गाडी निघाली. कर गाडी चालण्याचा आवाज आला. तो आवाज आल्याबरोबर हा पाणी आणायला फार लांब गेला नव्हता. त्याला ऐकू आला अरे गाडी तर चालली. मागे त्यांनी पळत आला. येऊन पाहतो तर गाडी चाललेली आहे. माझ्यासारखाच दुसरा पुढे बसला आणि गाडी चालवतो. मला अरे माझी बायको कुठे चालवली? मला बायको तू थांब म्हणे. तू थांबली गाडी. खाली उतरला. हा म्हणायचा बायको माझी, तो म्हणायचा बायको माझी. दोघांचं भांडण सुरू झालं. रस्त्यावर त्यांनी भांडतायत दोघं जण. तोपर्यंत त्याने तिसरं रूप धारण केलं. तसंच गाडीत बसला की लगेच गाडी पुढे चालली. आता काय करावं? हे दोघे इकडेच भांडत होते. आता दोघं गाडीच्या मागे पळतात. अरे आमची बायको. गाडी परत थांबली. थांबल्यानंतर त्यांनी मला तिघे जण सारखी दिसायला लागले. त्या गोपीनं पाहिलं, तिला चक्करच यायला लागली. ती म्हणे तिघं सारखे दिसते, आता ओरिजिनल नवरा कोणता? तिला प्रश्नच पडला नाही. आता काय करायचं? मग त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. तिने म्हणले मला यायचं नाही, मला घरी जायचं परत. नंदराजाच्या समोर गेलं पाहिजे आणि नंदराजाला हा निवाडा करायला सांगितलं पाहिजे. त्यांनी सांगून टाकलं. गेलं नंदराजाच्या समोर. एक तिघ जण होते. आता ही गोपी त्यांनी उभी आहे. तिघं म्हणायचं बायको आमची, हा म्हणायचं बायको माझी, तो म्हणायचं बायको माझी. तिघांचं भांडण त्यांनी सुरू झालं. सगळं गाव पाहण्याकरिता आलं. नंदराजाच्या लक्षात आलं हे काय प्रकार आहे तो. कारण त्यांना आपल्या मुलाचं कारस्थान कृष्ण कारस्थान म्हणतात ना, हे नंदराजा चांगले परिचित होते. मग नंदराजाने युक्ती केली. त्यांनी काय केलं माहिती आहे? असं 50 फूट लांबीचा एक खड्डा खांदायला लावला आणि तेवढाच खोल खांदा. मला कुठे जेसीबी लावायचा होता. एवढा खोल खांदा, एवढा लांब त्यांनी खांदला खड्डा. आणि खड्डा खांदून त्यांनी सांगितलं महाराज हे बघा, एका उडीत पलीकडच्या बाजूला जो जाईल बायको त्याची. आता ओरिजिनल होता ना नवरा, तसं बायकोकडे पाहायचा, खड्ड्याकडे पाहायचा. गेली बायकोकडे पाहायचं, परत खड्ड्याकडे गेली. असं त्यांनी त्याच्या मनातच काहूर झाला. आता काय करायचं? खड्डे कुठं ओलांडून त्याच्यावर कुठे उडी मारते. हे दोघं तयारच आहेत मला उडी मारण्याकरिता. एकाला तो उडी मारली सुद्धा पलीकडे. आता
आता खरोखरच गेली मला. आता गेलाच तो पलीकडच्या बाजूला, घरच्या लोकांना निरोप द्यायला पाहिजे. आता दुसरी बघा, आता बायको हातात येत नाही, काय करतो, पण दुसरा उडी मारून निघून गेला. हा एकटाच त्यांनी सुकून असा उभा राहिला. तुम्हाला मला काय उडी मारता यायची नाही. नंदराज म्हणले, बावळटा खड्ड्याकडे काय बघतो, बायको तुझी आहे, मला उचल. म्हणे कसं काय तुम्हाला कळाल, हे आमचंच कारस्थान आहे म्हणा, मला सगळं पलीकडच्या काठाला निघून गेले. अशा अनेक प्रकारचे लीला कन्हैया करतोय. सगळा गाव त्यांनी मला त्रस्त झाला. आता आईनं त्यांनी सांगितलं, कन्हैया घरी राहण्याच्या लाकीचा राहिला नाही, सगळ्यांना वेधून घेतो. सगळ्या गवळणी भुलल्या, गवळणी त्या तोंडा भुलल्या, सगळं त्यांनी गाव भुललेलं आहे. आता घरी राहू नकोस, हे उद्या जाई वना, सवे घेऊन गोधना, रानात त्यांनी जा. मग कन्हैया वनात जाण्याकरिता निघाला. सगळ्या गोपाळांना आपल्या बरोबर घेऊन कन्हैया वनात जाण्याकरिता निघालेला आहे. वनामध्ये गेल्यानंतर सुद्धा कन्हैयानं अनेक प्रकारचे खेळ त्यांनी खेळलेले आहेत. कोणकोणते खेळ खेळतोय साधू संत वर्णन करून सांगतात. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, हे खेळ फक्त आता ऐकिवातच राहिले. आता कोण विटी दांडू खेळताना दिसतं का महाराज? लगोरी कोणी खेळताना दिसत नाही. नाही तर लगोरी असायचं ना, ते फेकून मारायचे. आता ते रपादपी, लपाछपी हे सगळे खेळ निघूनच गेले. कबड्डी, खो खो, हुतुतू, हमामा या सगळ्या खेळांना आता राजीनामा दिला गेला. आता सगळे पोरं खेळतात, पण ते हातात असतं ना, मोबाईलवर त्यांनी नुसती बोट फिरवित राहतात असे. आता त्यांनी मर्दानी खेळ राहिले नाही आणि मैदानी खेळ राहिले नाही. दोन्ही प्रकारचे खेळ त्यांनी लुप्तच होत चालले. म्हणून त्यांनी हा पण संदेश आहे कथा कीर्तनातून दिला पाहिजे. आपल्या मुलांची प्रकृती ठणठणीत राहावी, ते जर दष्टपुष्ट व्हावेत असं वाटत असलं तर थोडं मैदानावर त्यांना खेळू दिलं पाहिजे. म्हणून ते खेळ कन्हैया त्यांनी खेळतोय. त्या खेळांचं वर्णन त्यांनी साधू संत सर्वजण दमले होते. सर्वांना भूक लागली होती. देवा फार भूक लागली, आता काहीतरी खायला दे. पण खडकी, सोडियाला, मोठा, आजीचा, दहीपाला, गोमटा, भगवान खडकावर जाऊन बसला. सर्व गोपाळांना एकत्र केलं, सर्वांच्या शुद्र एकत्र केल्या, पानांचं एक द्रोण तयार केलं. त्या द्रोणामध्ये सर्वांच्या शुद्रा ठेवून त्याचा काला तयार केला. छोट्या छोट्या गोपाळांना जवळ बसवलं, मोठ्या मोठ्यानं जरा दूर बसवलं आणि स्वतःच्या हाताने सर्वांना त्याने काला भरवतोय. छोटे मोठे म्हणजे काय, जे अनन्य भावानं शरण आलेले आहेत ते छोटे आहेत, त्यांना जवळ घेतलं. जे थोडे ज्ञानाच्या अभिमानानं फुगलेले आहेत त्यांना जरा थोडं दूर बसवलं. आणि सर्वांच्या समोर त्यांनी कन्हैया उभा आहे, सर्वांना काला खाऊ घालतोय. त्याचं वर्णन त्यांनी अशा पद्धतीनं भागवतकारांनी केलं. हरिम हा विभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रे जगक्षेम वामे पानो मश्रुण कौलम तत्फला नेंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरधो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुक्बाल केली. भगवंतानं काला केला. गोपाळांनी त्यांनी भगवंताच्या हातचा काल्याचा प्रसाद सेवन केला. सर्वजण आनंदी आहेत. महाराज निळा मनेक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद, सर्वांना ब्रह्मानंद त्यांनी प्राप्त होतोय. अशी दिव्य त्यांनी महाराज काल्याची ही लीला भगवंतानं केली. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो. काल्याचं कीर्तन या मुद्द्यापर्यंत यायलाच असतं. काला 3 प्रकारचा असतो. एक दहीलाहीचा काला असतो, दुसरा हरिनामाचा खिचडी काला असतो आणि तिसरा जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला असतो. दहीलाहीचा काला जर खाल्ला, या काल्याला फार महत्व आहे महाराज. ते दहीहंडी फुटल्यावर खाली सगळं त्यांनी ते शित पडतात आणि लोक पायाखाली तुडवतात, त्याला फार जास्त महत्व आहे. हा जर प्रसाद इथला घेतला तर आपोआपच अंतकरणातून भगवंताचं नाम घेण्याची इच्छा प्रगट होते. आपोआप
नाही तर असं किती लोकांच्या समोर विनवणी करा, देवाचं नाव घ्या, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर काळी बोला मुखी नाम, लोक नाव घेत नाहीत. पण याच्यातला प्रसाद जर त्यांनी खाल्ला तर आपोआप नामचिंतन करण्याची उर्मी तयार होते. म्हणून त्यांनी दुसऱ्या काल्यात प्रवेश होतो हरिनामाचा खिचडी काला. आणि ज्याला नामरूपी काला प्राप्त झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये जीवब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येतं. म्हणून या कालांचा एकमेकाशी संबंध आहे. हा काला खाल्ला की हरिनाम प्राप्त होईल, त्यानं त्यांनी जीवब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होईल आणि मोक्षापर्यंत जाता येईल. ही दिव्यता काल्यात आहे. पण हा काला त्यांनी प्राप्त करून घ्यावा. अजून कारण सांगतो, हा दहीलाहीचा काला खाल्ल्यानं स्थूल शरीर पुष्ट होतं, हरिनामाचा खिचडी काला खाल्ल्यानं सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या कालानं कारण शरीर नष्ट होतं आणि जीवपणा संपून जातो, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. ज्या मोक्षापासून आपण बोलायला सुरुवात केली तो उपक्रम आहे, त्याच्याच जवळ आपण येऊन थांबलेलो आहोत. हा कालाच असा आहे जो त्याने महाराज हा आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून देऊ शकतो. म्हणून त्या कालापर्यंत आपण आलेलो आहोत. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो, फक्त भक्तांना त्यांनी बोलावण्याची आवश्यकता असते. म्हणून कोण्या भक्तांना काला देत असतो देव, म्हणजे वैष्णव निका संभ्रम. निके वैष्णव जर कोण असले तर ते सर्व साधू संत आहेत. म्हणून त्यांनी महाराज त्यांना बोलावलं पाहिजे. आपल्या मंदिरामध्ये आपण संतांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्य असणारी मूर्ती सावताबाबांची, त्याच्या शेजारी ज्ञानोबरायांची, त्यांच्या शेजारी नामदेव महाराजांची, बरोबर आहे ना, आणि त्यांच्या शेजारी तुकोबरायांची मूर्ती आहे. म्हणजे सगळे संतही आपल्या गावात आहेत. आता सगळेच देवळ तुमच्या गावात आहेत, सगळ्या प्रकारचे देव आहेत. गणपती बाप्पा हे मुख्य इथं आलेले आहेत. महादेवाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, आणखी त्यांनी पांडुरंगाचं मंदिर आहे, पद्मावतीचं मंदिर आहे, दत्तात्रयांचं मंदिर आहे. आता राहिले साहिले बाकीचे सगळे देव सुद्धा या ठिकाणी विद्यमान आहेत. पण संत पण आहेत, देव पण आहेत. म्हणून देव आणि संतांच्या मध्ये काला होत असतो. पण त्या संतांना आपण आमंत्रण केलं पाहिजे. म्हणून मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर